राजनुल या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी आर-सी-सी नवापाडा टीमला. येस, सामना सुरू होतोय. गेम ऑन. लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. स्ट्राईक इनला फलंदाज अभिषेक. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल आणि कोणताही निर्णय येत नाहीये आतिश चौधरी यांचा. नक्कीच थोडासा वेळ घेत आहेत ते आणि योग्य तो निर्णय. येस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आतिश चौधरी यांचा. थोडासा वेळ घेतला त्यांनी आणि योग्य निर्णय आलाय. व्हाईट बॉल आहे आणि या अवांतर धावेने श्रीगणेशा झाली आहे. आर-सी-सी नवापाडा या टीमची धावसंख्या आहे 1. क्या बात है! क्या बात है! स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे. प्रचंड वेग आहे विनीतच्या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. अभिषेक आणि यश चौधरी ही जोडी आपण पाहतोय. आर-सी-सी नवापाडा, विपक्ष जयहरी राजनोली. फुल टॉस चेंडू आहे. मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहतो इनफील्डच्या वरून. गॅपमध्ये टिपिकल पॉवर प्लेचा हा फटका आपण पाहतोय आणि स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. बघा, रिव्ह्यू नाहीये कोणत्याही टीमकडे. पंचांना जर जास्त डाऊटफुल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात आतिश. फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. जर पंचांना डाऊटफुल असेल तरच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. यापुढील सामना असेल सोलेगाव विपक्ष आशेले या 2 संघांमध्ये. सोळेगाव संघ देखील दाखल झालाय ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि आशेले या टीमला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. परफेक्ट यॉर्कर आपण पाहतो, ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. विवेक आहेत आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 6. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई आयोजित रिची म्हात्रे मेमोरियल ट्रॉफी 2024. एक खूप चांगली संकल्पना आहे कारण की अंडर 23 चे 10 संघ आणि 40 प्लसचे देखील 10 संघ ऑन साइडला स्लॉग स्वीप, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर नवापाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 12. आमच्यासोबत आमचे गुणलेखक मित्र आहेत तन्मय म्हात्रे. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जातंय आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत तन्मय पोहोचवत आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक. जी-टी-सीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. धावसंख्या आहे 12. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. आर-सी-सी नवापाडा या टीमने. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत विवेक. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. जयहरी राजनोली आणि सामना सुरू आहे आर-सी-सी नवापाडा
या 2 संघांमध्ये एक चांगला बॅटल कारण की एक संघ भिवंडी तालुक्यामधील आहे आणि एक संघ कल्याण डोंबिवलीमधील. अभिषेक ऑन स्ट्राईक, लाँग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 19. नवीन गोलंदाज आहे करण, कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे आर-सी-सी नवापाडा या टीमने फ्लाइंग स्टार्ट केलाय. ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. हा तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का. यश चौधरी बॅक टू द पवेलियन. विनयने हा अप्रतिम झेल पकडलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि लागतोय हा पहिला धक्का आर-सी-सी नवापाडा या संघाला. न्यू बॅट्समन आहे जय. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी जय आणि अभिषेकला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. सुरुवात तर खूप चांगली केली आहे आर-सी-सी नवापाडा संघाने, परंतु इथून विकेट मिळवली आहे गोलंदाज करणने. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलंय पुन्हा एकदा. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या फेकने पुढे जाईल 1 बाद 20. नेक्स्ट मॅच आहे सोळेगाव विपक्ष आशेले. आगासन आणि सोळेगाव या 2 संघांमध्ये यापुढील सामना आहे. लॉफ्ट केला चेंडूला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये नयन होते आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करतोय. करण हा गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतोय. करण मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत विवेक. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण विवेकच्या माध्यमातून मिळते एकच धाव आणि धावसंख्या 22. पहिल्या षटकामध्ये 19 धाव बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय करणने धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय. 45 जर्सी क्रमांक त्याने परिधान केलाय. रोहित शर्मा अनेक खेळाडू काका आपण पाहत असतो प्रत्येक संघामध्ये काका. नक्कीच खेळाडूंच्या जर्सीचा क्रमांक 18 आणि 45 हा प्रत्येक संघामध्ये ग्रामीण संघांच्या खेळाडूंचा देखील आपण नेहमीच पाहत असतो. आणि तेच चित्र आपण पाहतोय राजनोली संघातील गोलंदाज करणचा जर्सी क्रमांक आहे 45. कारण की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची लोकप्रियता खूप आहे आणि प्रत्येक ग्रामीण संघामध्ये त्या जर्सीचे अनेक खेळाडू आपण पाहत असतो.
पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 24-24. धावसंख्या 23, 2 षटकांच्या समाप्तीनंतर आगासन आणि सामना असेल सोळेगाव या 2 संघांमध्ये. सोळेगाव संघ देखील दाखल होतोय. अपूर्व वेलकम, स्वागत आहे. आतिश चौधरी यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज विवेक येतायत या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज अभिषेक त्याला साथ देतो जय. चांगली सुरुवात केली. 23 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते आणि शॉर्ट कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. विनय होते, ज्या विनयने खूप चांगला झेल पकडलाय यश चौधरी यांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या भंडारली संघाने बनवल्या होत्या 40 धावा. त्या डिफेंड केल्या. गोलवली संघाला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये मोठागाव आणि टायगर हा सामना आपण पाहिला. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला आणि टायगर संघ पराभूत झाला. मोठागाव संघाने शेवटच्या बॉलवरती सामना जिंकला. आणि तिसरा सामना सुरू आहे. आर-सी-सी नवापाडा विपक्ष जय हरी राजनोली या 2 संघांमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे जय. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. दमदार सुरुवात केली आहे या मॅचमध्ये आर-सी-सी नवापाडा संघाने. फुलटॉस चेंडू आहे. चुकीला माफी नाहीये. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. गगनचुंबी, गगनभेदी. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. नक्कीच पंच एकत्र येतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. षटकार तर आलाय आणि अतिश इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या आहे 31. 31 धावा. अभिषेक संघनायक आहेत आर-सी-सी नवापाडा या टीमचे आणि षटकार लगावलाय. फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 31 धावा. षटक क्रमांक सुरू आहे तिसरं गोलंदाज विवेकचं. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती. विवेक वरती प्रतिहल्ला चढवला जातो या षटकामध्ये. आक्रमण शॉर्ट ऑन पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38-38.
गोलंदाज आहेत नयन या अंतिम षटकामध्ये येत आहेत. कमबॅक करावा लागेल. ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे आर-सी-सी नवापाडा या टीमने पहिल्या 3 षटकांमध्ये बनवल्या धावा 38. चांगली सुरुवात केली. अभिषेक खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. हुक केलाय, क्षेत्ररक्षक होते. शॉट फाईन लेगला. त्यांना बीट करून चेंडू जाईल फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 42, 42. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. अंतिम षटक सुरू आहे, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो ओव्हरचं षटक म्हटलं जातं आणि या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. यापुढील सामना आहे चोळेगाव विपक्ष आगासन. या 2 संघांमध्ये आगासन या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की चोळेगाव या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. परफेक्ट यॉर्कर शांत ठेवलंय या चेंडूवरती अभिषेकला. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 42. हाफ ट्रॅकर आहे. मध्ये खेळतायत. डीपमधून फिल्डर येतील. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती चांगले क्षेत्ररक्षण. धावबाची संधी आणि फलंदाज झाल्या बाद. लागतोय अजून एक धक्का. फलंदाज जय बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. दमदार सुरुवात केली आहे आर-सी-सी नवापाडा संघाने या सामन्यामध्ये. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आगासन आणि सोळेगाव या 2 संघांमध्ये असेल यापुढील सामना. एक चांगलं व्यासपीठ आहे, एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे अंडर 23 च्या खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून. मिस टायमिंग आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑफला. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती मिळतील या चेंडूवरती. 2 धावा आणि धावसंख्या 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जय हरी राजनोली आणि आर-सी-सी नवापाडा हा विद्यमान सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील. धावसंख्या 47. ऑन साइडला शॉर्ट ऑन पूल केलाय. गॅपमध्ये आहे. आउटफील्ड फास्ट आपण पाहतो आणि क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. जीतूचं 2 धाव पूर्ण आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये नवापाडा संघाने. जय हरी राजनोली या संघासमोर 24 चेंडू आणि बनवायचे धावा 51. टॉस आपण करूया. चोळेगाव आणि आगासन या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही कॅप्टन आपण या. चोळेगाव आणि आगासन यापुढील सामना असेल.
विनंती आहे, आगासन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आगासन संघाचे संगणक करंगी सोळेगाव संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल आगासन टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. आगासन आणि सोळेगाव या 2 संघांमध्ये असेल यापुढील सामना. 51 धावा बनवायच्या आहेत राजनोली या संघाला 4 षटकांमध्ये आणि त्या 51 धावांचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाईट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ घारिवली, एक लेजंड कॉमेंटेटर पंडित दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. तर रोनित म्हात्रे देसाई तुम्हाला विनंती असेल या. तुम्हाला आयोजक हिमांशू बोलत आहेत. रोनित म्हात्रे. धन्यवाद रोशन संते. सामना आपण पाहतोय जय हरी रांजणोली विपक्ष आरसीसी नावपाडा. पहिलं सत्र इथे संपन्न झालं. नावपाडा संघाने 4 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या 50 आणि लक्ष ठेवलंय ते रांजणोली संघासमोर 51 धावांचं. आणि बघा दोन्ही संघाला विनंती असेल तुमचा 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. प्रेक्षक असला तरी चालेल गावचा, हरकत नाहीये. मात्र एक 12th मॅन 12वा प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 17 चेंडूंमध्ये 39 धाबा कुठल्या अभिषेकनं जितू आणि विनीती सलामीची जोडी आपण पाहतो रांजणोली संघाची. अभिषेकनं चांगली फलंदाजी केली. 17 चेंडूंमध्ये 39 धाबा कुठल्या. आता 24 चेंडू आणि 51 ची गरज टीम जय रांजणोली संघाला. चला पंच गेलेत प्लीज सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू ऑन साइडला टोच केलाय. जितूच्या बॅट मधनं हा षटकार 6 धावा. बघा तुमचं 12th मॅन पाठवून द्या. अन्यथा तुम्हाला पॅरालाइज केलं जाईल. आयोजक सूचना करतात. तुमच्या गावचा प्रेक्षक असला तरी चालेल. मात्र 12वा प्रतिनिधी येणं गरजेचं असेल प्लीज. बिनबाद 6 ची सुरुवात आपण पाहतो. जितूच्या माध्यमातून षटकार आलाय. जितूला माहिती आहे की 51 धावा करायच्या 4 षटकांमध्ये थोडीशी खराब गोलंदाजी झाली पहिल्या सत्रामध्ये राजौरी संघाची. आणि अभिषेकनं पहिल्या सत्रामध्ये नावपाडा संघाच्या फलंदाजांना 17 चेंडूंमध्ये 39 धावा कुठल्या आणि लक्ष ठेवलं रानोली संघासमोर 51 धावांचं बिनबाद 6. गौरव तयार राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका जितूच्या बॅट मधनं लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार 6 धावा.
बघा पेनल्टी नसेल असं आयोजकांनी सांगितलंय. लक्षात घ्या. जर त्यांचेच खेळाडू पूर्ण नसतील, तर प्रश्न निर्माण होतो. मात्र इथं आयोजकांनी सांगितले कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पेनल्टी नसेल. कारण तुमचं 12 प्रतिदिन नाहीये, हरकत नाहीये. जितूच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहतोय. जितूला माहिती आहे, लक्ष्य थोडंसं अवघड आहे, मात्र अशक्य नाहीये. आणि त्याच पद्धतीने इथे जितूने सुरुवात केली. लागोपाठचे 2 चेंडू, 2 षटकार ठोकलेत. बिनबाद 12 ची दमदार सुरुवात. 24 चेंडूंमध्ये 51 ची गरज असताना मात्र रानोली संघाचा हा फलंदाज जितूनं मात्र इथं दमदार सुरुवात केली आहे. गौरटला इथं टार्गेट केलं जातंय. बिनबाद 12 ची दमदार सुरुवात. स्ट्रायक आपण पाहतोय. विस्फोटक फलंदाज जितू. जितू आणि विनीती सलामीची जोडी आपण पाहतोय. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात. दमदार सुरुवात. बिनबाद 12. गौरव पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राउंड द विकेट. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं. चांगली फलंदाजी होत असताना मात्र इथं फलंदाज जितूच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलं जातं गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित. 12 धावा. ऑन साइडला पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार. पुढचा चेंडू निर्धाव. त्या पुढचा चेंडू षटकार. धावा आपण पाहतो धावफलकावर. 18 धावा. तर चोळेगाव विपक्ष आशेले असे टॉस केला जाईल. आगासन संघ खेळतोय. आगासन आशिलेच्या जागेवर आगासन संघ खेळतोय. तर चला दोन्ही संघांना विनंती असेल टॉस साठी तयार राहा. काय सुरुवात केली बघा फलंदाज जितून. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. पुढचा चेंडू निर्धाव. त्या पुढचा चेंडू षटकार. 18 धाबा धाव फलकावर. गौरवला इथे टार्गेट केलं जातंय. लो फुलटॉस ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न करतात मात्र जितू पुन्हा माघारी सरकले. जितूने पाहिलंय धोका संभवतोय तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 19 वर. इथं मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आले. तिथं अंदाज अचूक बांधला आणि झेल टिपला गेला. विनीतला इथं माघारी परतावं लागतं. बॅक टू डगआउट. तर आदरणीय सुखदेव मात्र यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. तर आयोजक ऋषी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. सोळेगाव विपक्ष आगासन. एकोणाविसच्या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय टीम रानोली संघाला. लक्ष ठेवलंय. नावपाडा संघानं 51 धावांचा त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे. 1 बाद 19. सेकंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज जितू. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज भावेश. ओमकार आलेत. बघूया पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं. गौरव होते. गौरवला टार्गेट केलं. 19 धावा एकवटल्या. गोलंदाज आपण पाहतोय. राईट आर्म राउंड द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथं फटका फसलाय. या चौधरी कोणती चूक करत नाहीये आणि धक्का बसलाय तो टीम. आपण पाहतोय. रानोली संघाला दुसरा जो फलंदाज ज्या फलंदाजानं चांगली सुरुवात केली 3 षटकार ठोकले तोच फलंदाज मात्र इथं माघारी परततोय. बॅक टू डगआउट. 2 बाद धावसंख्या 19.
नयन आलेत नवीन फलंदाज 2 बाद 19 धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते गौरव. गौरवला टार्गेट केलं फलंदाज आपण पाहिलं जितून मात्र 2 मुख्य फलंदाज इथं बाद झालेत आणि धावसंख्या आपण पाहतोय 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 बाद 19. ओमकार तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका पुन्हा एकदा फसला. फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का? इथं ओमकार झेल खाली आला आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 धक्के दिलेत गोलंदाज ओमकारनं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते गौरव. गौरवला टार्गेट केलं फलंदाजांनी जितून त्या षटकामध्ये 19 धावा आल्या. एक गडी बाद झाला. मात्र दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ओमकारनं 2 चेंडूंवर लागोपाठ 2 धक्के दिलेत आणि 3 बाद धावसंख्या आपण पाहतो 19. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आपण पाहतो ओमकार. बघूया स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित करतोय का? तर पाहायचं. नवीन फलंदाज मैदानात एंटर होत आहेत. विवेक येत आहेत. हॅट्रिक ऑन असेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज ओमकार. ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक नाहीये. विवेकच्या बॅट मधनं आलाय. हा षटकार 6 धावा. 25 धावा आपण पाहतो धावफलकावर. 15 चेंडूंमध्ये अजूनही 26 धावांची गरज असेल. पहिल्या षटकात 19 धावा आल्या. गडी बाद झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ओमकारनं पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. मात्र तिसऱ्या चेंडूवर ओमकारच्या आलाय. हा षटकार 6 धावा. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. आता चेंडू उरलेत ते 15 आणि धावांची गरज असेल 26. 3 फलंदाज जरूर बाद झालेत. मात्र विवेक आणि भावीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना विवेकच्या बॅटमधनं षटकार आलाय आणि जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता त्या ओमकारला मात्र इथं टार्गेट केलं फलंदाज विवेकनं. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. 15 चेंडू 26 ची गरज. ओमकार पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळले. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. झेल सुटतोय. प्रयत्न चांगला केला. मात्र ज्या फलंदाजानं मागच्या चेंडूवर षटकार ठोकला होता, विवेकनं त्याचा झेल इथं सुटतोय आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 14 चेंडू. अजूनही 24 ची गरज असेल. प्रयत्न करतात विवेक. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भावेश. 14 चेंडू. 24 ची गरज. दिशाभर करतात. हातावर नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण जातंय. गोलंदाज ओमकारला धावसंख्या पोहोचते ती 28 वर. 28 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 19. जितून चांगली सुरुवात करून दिली. त्या षटकामध्ये 3 षटकार ठोकले. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. मात्र विवेक आणि भावेश चांगली फलंदाजी करतात. ओमकार पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक वेगानं आले. चेंडू खाली. झेल सुटतोय. सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. सावकार आहे ना? सावकार. किती झाले बेटा टोटल? 32 झाल्या. 32 धावा आपण पाहतो धावफलकावर. 51 धावांची गरज असताना मात्र इथं षटक क्रमांक मार्गस्थ असताना दुसरं 3 बाद 32 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय. 3 मुख्य फलंदाज लवकर बाद झाले. मात्र विवेकने इथं सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो विवेकच्या माध्यमातून. जितू बाद झाले, विनीत बाद झाले, त्यानंतर आपण पाहतो नयन बाद झाले. 3 मुख्य फलंदाज बाद झाले. मात्र इथं विवेक चांगली फलंदाजी करतो. टोटल धावसंख्या आपण पाहतो 51 चं लक्ष समोर असताना 32 धावा. ओमकार पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू अशा पद्धतीने निर्धाव हाताळतात गोलंदाज ओमकार. 2 षटकं इथे संपन्न झाले. धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. आता मात्र षटकं उरली आहेत 2, चेंडू उरलेत 12 आणि 19 धावांची गरज असेल.
जितून सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 19 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो धावा आल्या तब्बल 13. 2 षटकात 32 धावा झाल्यात. आता मात्र 2 षटके उरली आहेत. 12 चेंडूंमध्ये गरज असेल समोरच्या संघाला जय हरी रानोली संघाला 19 धावांची. भावेश स्ट्राईक आणला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 3 मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर विवेकनं सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. तोच फलंदाज नॉन स्ट्राईक आणला भावेश. यश चौधरी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. भावेश स्ट्राईक आणला. 12 चेंडू 19 ची गरज. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला. यशस्वी ठरतो फलंदाज. भावेशच्या बॅटमधनं आलाय. हा षटकार 6 धावा. या षटकारानं सामना खुला करून ठेवला फलंदाज भावेशनं. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं विवेक चांगली फलंदाजी करत होते आणि या षटकामध्ये पाहिलं आपण पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना भावेशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 38 वर. आता मात्र चेंडू उरले ते 11 आणि धावांची गरज असेल 13. 11-13चं इक्वेशन आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये 19 ची गरज होती. भावेशने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 11 चेंडू 13 ची गरज. आरसीसी सारख्या बलाढ्य संघाला इथं आपण पाहतो कडवी झुंज देतोय रानोली संघ. एका बाजूला आपण पाहतो जय हरी रानोली संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आरसीसी नावपाडा संघ. 11 चेंडू 13 ची गरज. यश चौधरी राटा मोर विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. धमाका आपण पाहतो फलंदाज मोन भावेशच्या बॅटमधनं 2 लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार. 12 चेंडूंमध्ये 19 ची गरज होती. आता मात्र 10 चेंडू आणि 7 ची गरज. जबरदस्त फलंदाजी. भावेश आपण पाहतोय जितू बाद झाले, विनीत बाद झाले, नयन बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो विवेक आणि भावेशनी सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. 10 चेंडू आणि 7 ची गरज. जबरदस्त फलंदाजी. ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल आली आहे. 9 चेंडू 6 ची गरज. 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये रानोली संघाला 51 धावांची गरज होती. पहिल्या षटकात धावाला 19. सुरुवात चांगली झाली जितूच्या माध्यमातून आणि विवेक आणि भावेश ही जोडी मात्र संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम या दोन फलंदाजांनी केलं आहे. 9 चेंडू 6 ची गरज. सेकंडला विवेक, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भावेश, यश चौधरी, राठा विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत सिंगल आली आहे. आता मात्र चेंडू उरले ते 8 आणि धावांची गरज असेल ती 5. सामना आपल्या आवाक्यात आणून ठेवलाय जय हरी रानोली संघानं. मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील यशला. मात्र आता चेंडू उरले ते 8 आणि धावांची गरज असेल ती 5. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू जर निर्धाव गेले, गडी बाद झाले तर मात्र शेवटच्या षटकामध्ये धावांचं अंतर उरेल 6 चेंडू 5. मात्र आता गरज असेल ती रानोली संघाला 8 चेंडूंमध्ये 5 धावांची. स्ट्रायकरला भावेश. दिशा भरकटतायत. नक्कीच गोलंदाजावर दबाव जाणवतोय. सिंगल आली आहे. 8 चेंडूंनी 4 ची गरज. फक्त 4 धावांची गरज असेल. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आरसीसी नवापाडा संघानं 50 धावा कुठल्या 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये आणि 24 चेंडूंमध्ये 51 धावांचं लक्ष असताना मात्र इथं रानोली संघानं चांगली सुरुवात केली आहे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. यष्टीरक्षक बीट झाले, क्षेत्ररक्षक बीट झाले आणि इथं मात्र चूक झाली आहे. आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथं आतापर्यंत धावा आल्यात त्या. विवेक पुढे सरकतायत मात्र विवेकला पुन्हा एकदा माघारी धाडलं. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 49 वर.
7 चेंडूंनी फक्त 2 धावांची गरज. विजयापासून 2 धावा दूर जय रानोली संघ. यश पुन्हा एकदा तयार. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं. भावेश यशस्वी ठरतात आणि बघा 6 चेंडू राखून, एक षटक राखून हा सामना जिंकलाय. जय हरी रानोली संघानं. अभिनंदन रानोली संघ. हार्ड लक टीम नवापाडा संघ.